शुभ संतती असं त्याचं राजाचं नावच आहे, त्यामुळे त्याचं भाग्य आहे की नाही. दुसरं अभागी का म्हणायचं, की ज्याच्या उदराला अशा प्रकारची संतती आली त्यांनी सर्व संग परित्याग करून ते मुक्तही झाले. एकाचा तर देह कुठं पडला त्याचा सुद्धा वर्णन आलं नाही. जसं तुकोबारायांचे बंधू सावजी गेले ते पुन्हा आलेच नाही. अशा प्रकारचा ब्रह्मनिष्ठ महात्मा त्या ठिकाणी माझी या देहाची नाही मज चाड अशा प्रकारचं जे आपल्या शरीराचं देखील भान राहिलं नाही. थोडक्यात तो असंशक्ती पदार्थाभावीनी तुर्यगा कोणत्या अवस्थेत गेला काही माहीत नाही, असं त्याचं वर्णनही त्याच्या जीवनाचं सांगता येत नाही. इतक्या म्हणजे तो जणू काही ह्या जगामध्ये राहत असताना नाही अशा प्रकारचं त्याचं जीवन झालं. त्याला कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नाही. आणि ब्रह्म जसं कोणाच्या लक्षात येत नाही तसा ब्रह्मज्ञ पुरुषही जर कोणाच्या लक्षात आला नाही तर त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला तोटा नाही, पार नाही. असा एक मुलगा झाला. दुसरा होता तर त्यांनी नर्मदा काठ, गंगा काठ, असं यमुना तीर अशा ठिकाणी गेला आणि त्यांनी लय चिंतन, अहंग्रहोपासना, ध्यानधारणा याच्यामध्ये काळ काढला आणि कृतार्थ झाला. तिसरा जो होता त्याची बुद्धी सूक्ष्म होती पण त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे संशय होते आणि त्या सर्व प्रमाणविषयक, प्रमाणगत, प्रमेयगत असणाऱ्या संशयाची निवृत्ती करण्यासाठी त्यांनी श्रीगुरूंची शरणागती करून त्याच्यामध्ये वितंडा किंवा जल्प न करता अत्यंत नम्रपणाने शरणागती करून संवादाच्या द्वारा आपलं कृतार्थता साधली. आणि असा जो असणारा जो तर्कदृष्टी आहे आणि तो तर्कदृष्टी देखील ह्या 6व्या तरंगामध्ये चिंतन केल्याप्रमाणे बोधसंपन्न झाला. आणि मग त्याला सहजच आहे की त्याच्याने सकळ तीर्थांचे धुरे जे हे का माता पितरे, ज्या वडिलांनी आईने आपल्याला जन्म दिला तर त्यांच्या दर्शनात संन्यासी जरी असला तरी आपल्या वैदिक धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये संन्याशांनी कोणाचंच दर्शन करायचं नसतं, परंतु संन्याशांनी गुरु आणि आई यांचं दर्शन करायचं असतं. वडील सुद्धा त्याचं दर्शन करतात पण त्यांनी मात्र आईचं दर्शन करायचं. म्हणून त्यांना आपल्या पित्याच्या आठवण झाली आणि तत्वज्ञान संपन्न झाल्यानंतर हा शुभ संतती राजाला भेटण्यासाठी हा तर्कदृष्टी परत आलेला आहे. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. आणि मग त्या शुभ संतती राजाचं कथानक आता सांगतात. शुभ संततीची स्थिती. मंद वैराग्य कोणासही नेहमी दुःख देते, कारण दोषदृष्टीमुळे विषय भोगात सुख वाटत नाही आणि तीव्र वैराग्य नसते. म्हणून स्त्री, धन, पुत्रादिकांचा त्याग करून घर सोडून जाण्याचे धैर्य होत नाही. आता ह्या शुभ संततीचं स्वामी महाराज नेहमी एवढं पहिलंच वाक्य नेहमी म्हणायचे, शुभ संततीची कथा म्हणजे तिचं तात्पर्य एवढंच घ्यायचं की मंद वैराग्य कोणासही दुःख देते. म्हणजे वैराग्य जे आहे तर ते वैराग्याचे प्रकार आहेत. त्या प्रकारापैकी एक परवैराग्य आहे आणि एक अपरवैराग्य आहे. तर परवैराग्य हे श्रेष्ठ आहे की जे परवैराग्य झाला असताना मनुष्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं, तद्वारा तो जीवनमुक्त होतो आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्येही त्याची प्रवृत्ती होते आणि त्याच्यामध्ये त्याला सफलता मिळते. असं त्याच्यासाठी लागलं उठलेनी वैराग्य जेणे त्रिवर्गो ऐसा सांडणे का वमुनी हा सुने आताची गेले, असं त्या वैराग्याचं स्वरूप आहे. किंवा ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी हे भोगावे हे न रुचे मना माझी असं सांगितलं. वैराग्याशिवाय ज्ञान सुद्धा टिकत नाही असं सांगतात ते की काय विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही हे विचारूनी ठाई ठेविले देवे असं सांगतात. आणि हे वैराग्य कुठपासून कुठपर्यंत पाहिजे आता हे दुसऱ्या अध्यायाच्या चिंतनात येईल. कालच थोडा अनुवाद पाहिला मी तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मनुष्य जेव्हा परमार्थ जीवनाला सुरुवात करतो तेव्हापासून तर देहांतापर्यंत त्याच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे. या वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा जो आगव्याची भूमिका सवे चाले, सगळ्याच भूमिकेमध्ये वैराग्य आपल्या बरोबर असलं पाहिजे असं सांगतात. तर हे वैराग्य कोणतं? परवैराग्य. आणि अपर वैराग्य जे आहे त्या अपर वैराग्यामध्ये मधुसूदनी टीकेमध्ये 4 प्रकार सांगितले. हाय का कैलास महाराज लक्षात? बन्ना महाराज. एक एकेंद्रिय, यतमान, व्यतिरेक आणि वशीकार संज्ञक अशी 4 वैराग्य सांगितले. त्याच्या थोडक्यात म्हणजे काहीमध्ये एकाच इंद्रियाचा निग्रह असतो, काहीमध्ये सगळ्या इंद्रियांचा निग्रह असतो, काही इंद्रिय निग्रहासाठी प्रयत्न करीत असतात परंतु काहींचा इंद्रियांचा निग्रह असतो पण मनाचा निग्रह नसतो, आणि काही इंद्रिय आणि मन दोन्हींचाही निग्रह करू शकतात परंतु त्याच्यासारखे प्रयत्न, जसा रबर आहे ताणला की तोपर्यंत राहतो, सोडला की पुन्हा आपल्या जागेवर येतो. तर अशा प्रकारचं जे वैराग्य कायम सारखं सतर्क दक्ष राहावं लागतं, तो वैराग्य हा आपला स्वभाव किंवा स्थायी भाव जोपर्यंत होत नाही ते वैराग्य अपर वैराग्य. आणि हे अपर वैराग्य मनुष्याला नेहमीच जपावं लागतं. तर
अशा प्रकारच्या अपर वैराग्यामध्ये असणारा हा जो शुभ संतती राज आहे त्याला वैराग्य होतं नव्हतं असं नाही, परंतु जितकं पाहिजे तेवढं नव्हतं. बरं, तो केवळ विषयासक्त पामर होता असंही नाही, कारण तो शास्त्र संस्कारानेही संपन्न होता आणि त्या ठिकाणी तो धार्मिक विधी करत होता, निषिद्ध कर्मापासून तो दूर होता, नंतर नित्यनैमित्तिक कर्म करत होता, त्याला सर्व होतं आणि त्याला ह्या संसारामध्ये हे संसार अनित्य आहे, संसार दुःखरूप आहे असंही त्याला ज्ञान होतं. नंतर ह्या संसार दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं असेल तर ह्या सर्व संग परित्याग केला पाहिजे, जसा आपल्या मुलांनी केला, हेही त्याला वाटत होतं. परंतु प्रत्यक्ष ज्याला सात्विक धैर्य म्हणतात ते सात्विक धैर्य कमी पडत होतं, कारण नेमकं ज्या वेळेला अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी भोगिता. आता त्या भोगाचे असणारे जे संस्कार, त्यामुळे ह्या विषयांचा परिपूर्ण त्याग करण्याचं जे सात्विक धैर्य तेही त्याच्या ठिकाणी नव्हतं, कारण त्याचं वर्णन केलं माऊलींनी काय मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक का जेवी होय उदक तुटता मिना ऐक नाही, किंवा भनंग दवडता भान यावरुनी, असं तसं आहे. विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय तो वीर विराग साथी, युगांत झाल्यासारखं प्रलय काळ झाल्यासारखं दुःख सोसावं लागतं. त्यामुळे तेवढं जे वैराग्य आहे तेवढेही वैराग्य त्या शुभसंतती राजाच्या ठिकाणी नव्हतं आणि त्यामुळं तो विषयासक्त होता का? बरं, पूर्ण वैराग्यवान होता का? पूर्ण विषयासक्तही नव्हता, पामर लोकांसारखं स्वैराचारी जीवन जगत नव्हता. अशामुळं त्याच्या ठिकाणी विषयासक्ती पण होती आणि वैराग्य पण होतं. मग ज्याच्या ठिकाणी काही विषय वासना असतात आणि परोक्ष रीतीनं हे त्याज्य आहे असं कळलेलं असतं आणि अपरोक्ष साधण्यासाठी लागणारं जे धैर्य म्हणजे किंवा जे वैराग्य, त्या वैराग्य संपादन करण्या इतकी शक्ती त्याच्यामध्ये नसते, त्या बाबतीत तो थोडा असमर्थ होतो. आणि असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात मंद वैराग्यवान पुरुष, आणि त्या मंद वैराग्य शुभ संततीचा होतं आणि त्यामुळे त्या मंद वैराग्याने त्याला नित्य दुःखच दिलं असं सांगतात. म्हणून मंद वैराग्यवान पुरुष जो आहे ते मंद वैराग्य त्याला नेहमी दुःखच देत राहतं असं सांगतात. कारण का बरं त्याला दुःख देतं? कारण दोषदृष्टीमुळे विषय भोगात सुख वाटत नाही आणि तीव्र वैराग्य नसते, म्हणून स्त्री धनपुत्रादिकांचा त्याग करून घर सोडून जाण्याचे धैर्य होत नाही. आता विषयांमध्ये तर दोष दिसतात, विषय अनित्य आहेत, पारतंत्र आहे, बरोबर ना, म्हणजे भोगता हा विषय भोगाच्या बाबतीत परतंत्र आहे. आता सांगितलं संयोग हा विप्रयोगांत हा, अशाही प्रकारची स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये जो भोगता आहे त्या भोगत्याचं शरीर जरी पाहिलं तर शरीर विटाळाचे आळे माया मोह पाशी जाळे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, अशा प्रकारचे भोगत्याच्या ठिकाणी दोष आहेत आणि त्या भोगांच्याही ठिकाणी दोष आहेत आणि पुन्हा ते भोग संपादन करताना कितीतरी कष्ट होतात. भोग सोडून गेले तर अधिकच कष्ट होतात. भोग भोगत असताना देखील ते नित्य राहणार नाहीत, ही जाणीव जी आहे ती मनुष्याला सारखी दुःख देत राहते. एकंदरीत काय आहे, सर्वम दुःखम विवेकिना. त्याच्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी परिणाम दुःख आहे, ताप दुःख आहे, संस्कार दुःख आहे आणि गुणवृत्ती विरोध दुःख आहे. योगसूत्रामध्ये सांगितलं एवढ्या दुःख आहेत असं त्याला कळतं. त्यामुळे विषय भोगत असताना आपण वेडा तर नाही ना असं त्याला वाटतं. मग आता आपलं असं ज्याला वाटतं त्याला विषय भोगात सुख आहे का? नाही. आणि जर त्यांनी सर्व संग परित्याग केला तर त्यावेळेला त्याला काय होतं, पूर्वीच्या विषय वासना अंतःकरणात असल्यामुळं पुन्हा त्या विषयामध्ये जावं, ज्या वैराग्याचा आपण स्वीकार केला त्याचं मिळणारं फल हे आपल्याला दृष्ट तर नाही पण अदृष्ट आहे की नाही कोणास ठाऊक. आणि त्याग मात्र विषयांचा करून बसलो म्हणजे इकडे विषय भोग गेले आणि तिकडे जर आपल्याला स्वर्गादी फलं किंवा मोक्षादी फल प्राप्त झालं नाही तर आपलं जीवन असंच जाणार की काय. इकडं आलं की तिकडची आठवण होते आणि तिकडे गेलं की इकडची आठवण. स्वामी महाराजांचे गुरुबंधू आता 4-5 वर्षापूर्वी वारले, हरिभाऊ महाराज म्हणून नाव होतं त्यांचं. भुसावळचे ते काय कोणतं गाव ते, जळगाव जवळ भुसावळ जवळ ते गाव आहे. तर त्या स्वामी आणि ते एकत्र शिकत होते. तर ते गुरुजी शिकत असताना ते सर्व घरदार सोडून आले. 6 महिने झाल्यानंतर त्यांनी गुरुजींना सांगितलं की मला घरची आई वडिलांची आठवण होते. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, आई वडिलांची आठवण होते. त्यांनी सांगितलं की त्यांची काही सेवाही माझ्याकडून होत नाही, कामाच्या दिवसात मदतही होत नाही, मला असं सारखं वाटतं. इथं शेजारी पेरणी करताना लोक पाहिले की मला वाटतं की मी घरी असतो तर वडिलांना मदत केली असती. मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, याचे दिवस आहेत आता कामाचे, तू घरी जा. त्याप्रमाणे ते घरी गेले. घरी राहिले, चातुर्मास्य संपला.
की लगेच ते वडिलांना म्हणायला लागले की मला सारखी गुरुजींची आठवण येते, मला सारखं माऊलीची आठवण येते, मला इंद्रायणी डोळ्यापडून जात नाही, त्यामुळे मला परत जावं वाटतं. वडिलांनी सांगितलं जा. त्याप्रमाणे ते आले. आल्यानंतर पुन्हा 6 महिने राहिले. परत पुढच्या वेळेला पावसाळ्यात त्यांना घरचं आठवण झाली. असं त्यांनी 6 वर्ष केलं. प्रत्येक 6 महिने आळंदी आणि 6 महिने घरी. असं नंतर त्यांनाच काय मनात एक दिवस वाटलं आणि त्यांनी गुरुजींना विचारलं की असं का होतं मला गुरुजी, घरी गेलं की इकडे यावं वाटतं आणि इकडं आलं की घरी जावं वाटतं. वास्तविक गुरुजी म्हणले की मी तुला विचारसागरात सांगितलेलेच आहे, मंद वैराग्य असंच असतं. म्हणून ते मंद वैराग्य असंच असतं. त्यांनी सांगितलं मी नेमकं काय करू. गुरुजींनी त्याला सांगितलं की आता तू पेटी घे आणि इंद्रायणी त्या पलीकडे राहू नको आणि अलीकडे जाऊ नको, मध्यभागी प्रवाहात उभा राहा आणि पेटी डोक्यावर घे. म्हणजे अशा प्रकारची त्याचे स्थिती असते. कालच सांगितलं की हा जे मंद वैराग्याचं स्वरूप आहे तर त्याचं स्वरूप असं की पुढे चावीरा मागे लाथेरा. नाथ महाराजांनी लिहिलं. पुढं काय करतो, पुढं लात मारणारा आपलं चावणारा असतो आणि मागं काय आहे, लात मारणारा. अशा प्रकारचं हे मंद वैराग्यवानाचं स्वरूप आहे. आणि त्यामुळं या शुभ संतती राजाला विषय भोगातही स्वारस्य वाटलं नाही आणि सर्व संघ परित्यागातही तो समर्थ झाला नाही. म्हणून त्याच्या जीवनामध्ये नेहमी विषय त्याग करणे इतकं तीव्र वैराग्य नव्हतं. आणि या विषय भोग घेत असताना पूर्वीचे जे संस्कार किंवा त्याला जे अनुभवाने झालेले ज्ञान ते सांगत होते की विषयामध्ये काही राम नाही अशा प्रकारचं. त्यामुळे त्याला विषयारामही तो होत नव्हता आणि आत्मारामही तो होऊ शकत नव्हता, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून सांगतात मंद वैराग्य कोणाचंही दुःख देते, कारण दोषदृष्टीमुळे विषय भोगात सुख वाटत नाही आणि तीव्र वैराग्य नसते. म्हणून स्त्री धन पुत्रादिकांचा त्याग करून घर सोडून जाण्याचे धैर्य होत नाही. अशी स्थिती शुभ संतती राजाची झाली. तिघे पुत्र टाकून गेले, पण त्यावेळी राजास तीव्र वैराग्य नसल्यामुळे पुत्रयोगाचे दुःख झाले. आता तिन्ही मुलं राज्याचा त्याग करून गेली तर पुत्रयोगामुळे त्याला दुःख पण झालं आणि मंद वैराग्यामुळे विषय भोगाचे सुख झाले नाही. बरं मुलं गेली तर याला सगळे अनुकूल विषय उपलब्धच होते ना, पण त्याच्यातही त्याचं मन रमलं नाही आणि शून्य राज्य सोडून बाहेर जाणेही झाले नाही. जाऊ दे आता मुलं निघून गेली तर आपणही घरादाराचा त्याग करून जाऊ असंही त्याला वाटलं नाही आणि शून्य राज्य सोडून बाहेर जाणेही झाले नाही. आता कैलास आश्रमामध्ये एक महात्मा आहे, आता इथे येणार आहेत पुढच्या महिन्यात किंवा 2 महिन्यांनी, मेधानंद पुरीजी म्हणून. तर त्या मोठे शिकलेले आहेत. आता तिथले सगळे व्यवस्थापन ते पाहतात. तर त्यांनी संन्यास घेतला. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांचे विधुर पिता आहेत ते पण सध्या आहेत तिथं. मग त्यांनी सांगितलं जर याचा तुला जर एवढं ज्ञान झालं हे सर्व मिथ्या आहे, अनित्य आहे आणि तू सर्वाचा त्याग केला तर मला नेमकं काय करायचं, माझ्या जीवनात तरी मला काय पाहिजे, एकुलता एकच मुलगा आहे, मग मला कशाला तसं ठेवतो, मला पण संन्यास दे. आणि दोघांनी पिता पुत्रांनी संन्यास घेऊन ते तिथं आता राहतात. तिथं एकदम वृद्ध झालेले आणि सर्व संन्यासाच्या अगोदर जेवढे तरुण संन्यासी सर्वांच्या अगोदर पाठाला ते हजर असतात सर्वांच्या, आणि सर्वात बारकाईनं लक्ष देतात प्रत्येक ह्याचं. ते बोलत नाहीत काही, पण प्रत्येक पाठ आणि त्या दैनंदिनीतल्या जेवढी कैलास आश्रमाची दैनंदिनी त्याच्या सकाळपासून महाराजांना माहिती आहे, सुभाष महाराजांना सर्व दैनंदिनीला रात्री झोपेपर्यंत ते हजर असतात याच्यामध्ये. तर ते म्हणे तू त्याग केला मग मला तरी याच्या राहण्याची काय गरज आहे, असं म्हणून त्यांनी पण त्याचा त्याग केला. दोघं पण तिथं राहतात. म्हणून ते म्हणतात राजास तीव्र वैराग्य नसल्यामुळे पुत्रयोगाचे दुःख झाले आणि मंद वैराग्यामुळे विषय भोगाचे सुख झाले नाही आणि शून्य राज्य सोडून बाहेर जाणेही झाले नाही, म्हणून फार दुःख झाले. त्यावेळी राजा जर तीव्र वैराग्य असते तर त्याने पुत्रहीन राज्याचाही त्याग केला असता. मंद वैराग्यामुळे राजास उपास्य तत्वाचे ज्ञान करून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. असे की याचा विचार भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भरपूर केलेला आहे. आता आपल्याला येणार ते 19व्या अध्यायामध्ये वगैरे 21व्या अध्यायात 28, 29 त्याचा भरपूर विचार आहे. तर आता ही स्थिती झाली. वास्तविक ही स्थिती कोणाची आहे, शुभ संततीची का तुमची आमची? ही स्थिती खरं बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही स्थिती असते. म्हणून त्या भागवतामध्ये असा विभाग करून सांगितला की हे जे विभाग केले कर्म, उपासना आणि ज्ञान, तर नेमकं कर्म कोणी करायचं, उपासनेचा अधिकारी कोण आणि तत्वज्ञानाचा अधिकारी कोण, भागवतामध्ये व्यासाचार्यांनी याचा स्पष्टपणे विभाग करून दिलेला आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो ना 4 वर्ष झाल्यावर आता काय करायचं
किंवा मी नेमकं काय करू, हा प्रश्नच उपस्थित होत नाही. जर आपण शास्त्राचं चिंतन केलं असेल तर आपला अंतःकरणाची भूमिका ही स्वसंवेद्य आहे आणि शास्त्राने सांगितलेला मार्ग अत्यंत स्पष्ट आहे. जर आपल्याला व्यासोच्छिष्ट जगत्रय असं म्हणत असेल, व्यासांनी सांगितलेला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देऊ मुंगीवरी भारगजाचे पालन, हे जे सांगितलं त्याप्रमाणे आपली स्थिती आहे. आपला अधिकार तर आपल्याला आजमावला तर आपल्या अधिकारानुरूप साधन जे ते शास्त्राने सांगितले, फार तर संतांचं त्याला अनुमोदन घ्यावं, जे खरं खरं आहे ते सांगून. परंतु बाकी त्या साधनाचं चिंतन करण्यासाठी तर आपण राहिलो. मात्र अधिकाराप्रमाणे साधनं शास्त्राने सांगितली, पण आपला अधिकार तिथं कोणत्या चौकटीत बसतो हे आपलं आपणच ठरवावं लागेल, आहे की नाही. त्यामुळं मोठे बा म्हणतात की 4 वर्ष झाल्यानंतर जेव्हा आम्हाला विचारतात की आता काय करू, तर त्या म्हणतात 4 वर्ष तर हेच शिकवलं काय करायचं ते, आणि तू पुन्हा तोच प्रश्न विचार, आता बस पुन्हा पहिल्या वर्गात, आहे की नाही. पुन्हा विचार सागर, पुन्हा ज्ञानेश्वरी, हाच उपाय आहे त्याला, दुसरा काही उपाय नाही. कुठपर्यंत करायचा, जोपर्यंत साधनाचा निवाडा होत नाही तोपर्यंत. आणि मग साधनाचा निवाड जोपर्यंत होत नाही म्हणजे जोपर्यंत कोणी करून देत नाही तोपर्यंत, का जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्या स्वतःला होत नाही तोपर्यंत पुन्हा काही प्रमाणात संभावना प्रमेय संभावना जे असले तर बघ, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, आहे की नाही. म्हणून ते सांगतात की भागवतामध्ये व्यासाचार्याने निवाडा करून ठेवला. तो असा केला की कर्म कोणी करायचं, तर ज्या पुरुषाच्या ठिकाणी विषयासक्तीच आहे, केवळ विषयासक्ती आहे, अशा पुरुषांनी कर्म करायचं. कारण तो काय करेल, विषयासक्ती असल्यामुळे मन मानेल तशी विषय भोगात प्रवृत्ती होईल. तर त्याला कर्म करायचं म्हणजे वेदविहित कर्म करायचं, वेदाने जे सांगितलं त्याप्रमाणे कर्म. तस्मात शास्त्रम प्रमाणंते, शास्त्र म्हणेल ते सांडावे. ह्या न्यायाने तो पुरुष काय आहे, त्याला वैराग्य स्वप्नात देखील नाही आहे, ते फक्त विषय भोग. तर अशा पुरुषाने कर्माचरण करावं, आणि ते कर्म म्हणजे वेदाने सांगितलेलं सकाम किंवा निष्काम कर्माचरण करण्याचा तो अधिकारी. सकाम कर्म केलं तरी तो पुढे निष्काम कर्म करील, निष्काम कर्म करीत असला तर उत्तमच आहे. पुढे जाऊन सांगितलं की असा जो पुरुष आहे त्याला सकाम कर्म सांगितलं. जर एखादा पुरुष असा आहे, आता जो या ठिकाणी शुभ संतती राजा आहे, तर त्याला पूर्ण वैराग्य आहे का, नाही, पूर्ण विषयासक्ती आहे का, नाही, असा मधला आहे, आहे की नाही. हा, आणि एक जे तर उठिलेनी वैराग्य जेने आता सांगितला, हा तीव्र वैराग्यवान पुरुष आहे. तो पुरुष जे तो कशाचा अधिकारी, निर्विण्णानाम ज्ञानयोगो न्यासी नाम यह कर्मसु, असा भागवतामध्ये निर्णय केला की जे निर्विण्ण म्हणजे ज्यांना तीव्रतम स्वरूपाचं वैराग्य अंतःकरणाचं आहे, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, अशा प्रकारचं ज्यांचं वैराग्य आहे, तर अशा पुरुषांना हा तत्वज्ञानाचा अधिकार आहे. त्यांनी संन्यास घ्यावा आणि श्रवण करावं, संन्यास्य श्रवणम कुर्यात, असा त्यांचा अधिकार आहे. आणि जे विषयासक्त आहे त्यांचा अधिकार कशामध्ये, कर्मामध्ये अधिकार आहे. आणि काय मधलं काय सांगितलंय श्लोक काय कैलास महाराज, नातिसक्तो ना निर्विण्णो, त्यांनी सांगितलं भक्ती योगोच्च सिद्धिदाह, जो अतिनिर्विण्ण, ज्याला तीव्रतम स्वरूपाचं वैराग्य नाही आणि तीव्रतम स्वरूपाचं विषयासक्ती नाही, असा जो पुरुष आहे, आश्य भक्तियोग हा सिद्धिदाह, अशा पुरुषाला भक्तियोग हा सिद्धी म्हणजे आपल्या स्वरूपापर्यंत नेणार आहे. मग अशा पुरुषाने सगुण साकार परमात्म्याची उपासना करावी किंवा निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करावी. किती व्यासाचार्यांनी 2च श्लोकामध्ये, हा एकच श्लोकामध्ये म्हटलं तरी चालेल, एक श्लोकामध्ये हा निर्वाळा करून ठेवलेला आहे. हा शुभ संतती राजा जो आहे त्याची ही अशा प्रकारची स्थिती आहे, त्याला तीव्रतर वैराग्य नाही आणि तीव्रतर विषयासक्ती नाही. मग असा जो पुरुष आहे ना, याची जी शंका आहे आता शुभ संततीच्या मुखातून, ती कशाविषयी विचारलेली आहे, उपासनेविषयी. म्हणजे त्या पुरुषाला वैराग्याचे धडे नको वाटतात आणि कर्मही नको, त्याला मधला मार्ग जो आहे तो मधला मार्ग आहे. आणि ह्याच्यामध्ये जी भक्ती जे साधन आहे त्याला मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. त्याला अष्टांग योगे न चिनिजे, यम नियम निरोध न किजे रया, वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. अधिकतर अधिकारी या मार्गाचे असल्यामुळं आपल्या वारकरी संप्रदायावर भक्ती सिद्धांताला अधिक जोर दिलेला आहे. गोष्टी जरी वेदांताच्या केल्या तरी वेदांताच्या गोष्टी केवळ करू नये तो त्या बोधावर आरूढ होणार नाही, कारण त्याचं नियत साधन हे वैराग्य, आणि त्या वैराग्याचा जोपर्यंत पूर्तता झाली नाही तोपर्यंत जीव ब्रह्मैक्यद्वारा जीवनमुक्तीची पूर्तता होत नाही. म्हणून त्याच्यासाठी साधन सांगितलेले भक्ती योगोश्च सिद्धिदाह. आणि तशी या शुभ संततीची स्थिती असल्यामुळं ते म्हणतात मंद वैराग्यामुळे
राजास उपास्य तत्वाचे ज्ञान करून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. बघा, जर ब्रह्मध्येय करता आलं नाही तर आपलं ब्रह्मज्ञेय करता आलं नाही तर त्यांनी काय करावं, ब्रह्माला ध्येय करावं, ब्रह्माचं ध्यान करावं. सगुण ब्रह्म किंवा निर्गुण ब्रह्म, द्वावेतव ब्रह्मणो रूपे, ब्रह्माची दोन रूप आहेत. काय, मूर्तंच अमूर्तंच, एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे. जर अधिक मनुष्य स्थूल बुद्धीचा असला तर त्याने सगुण साकाराची उपासना करावी, त्याच्यापेक्षा त्याची बुद्धी काही सूक्ष्म असेल तर निर्गुण निराकाराची उपासना करायची. आता त्यांनी करायची म्हणजे मन मानेल तशी करायची, जी भक्तीची परंपरा असेल त्याप्रमाणे करायची. त्याला ते भक्ती जरी करायची झाली, कर्म करायचं झालं, तर ज्ञान करून घ्यायचं झालं तर सगळ्याच्या पाठीमागे अधिष्ठान कोणाचं, ज्ञानाचंच आहे. काय करायचं ते काय करायचं त्याचंही ज्ञानच असलं पाहिजे, कसं करायचं त्याचंही ज्ञानच असलं पाहिजे, ते करून काय फल मिळायचं त्याचंही ज्ञानच असलं पाहिजे, आणि त्या फल आणि ते साधन यांचा काय संबंध आहे याचंही ज्ञानच असलं पाहिजे, आणि माझा अधिकार कुठे आहे याचंही ज्ञानच असलं पाहिजे. म्हणून त्याने लिहिलं पहिल्यांदा, परवा मला वाटतं स्वामीजींनी पण सांगितलं की इच्छती, आपलं जानाती, इच्छती आणि करोती. कोणती गोष्ट आपल्याला इच्छा झाली तरी ती कशी करायची याचं ज्ञान पाहिजे, आणि नंतर ते जानाती आणि नंतर करोती, आहे की नाही. किंवा जानाती काय हे जर कळून घेतलं तर मग आपल्याला टाकावं का घ्यावं याची इच्छा होईल. जानाती मग इच्छती आणि मग पुन्हा करोती, इच्छा झाली की त्याप्रमाणे तो करतो. म्हणजे केवळ ज्ञानाचा प्रांत हा तत्वज्ञानापुरताच मर्यादित नाही. कर्म उपासनेत देखील ते कर्म कसं करायचं किंवा उपासना कशी करायची याचंही पुन्हा काय पाहिजे, ज्ञान. म्हणून आता ज्ञान तर ज्याला तत्वज्ञान म्हणतो ते जर काही होऊ शकलं नाही किंवा त्याचा विषय, त्याचा अधिकार कमी पडला, परंतु त्याला असं वाटलं की अशा प्रकारचं असणारं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म जर मी उपास्य केलं तर पण त्याची उपासना तरी कशी करावी. कारण उपासना तर अनेक प्रकारच्या दिसतात. कोणी देवीची उपासना करते, कोणी शंकराची, कोणी सूर्याची, कोणी गणपती आहेत, कोणी देवी उपासक आहेत. अशा प्रकाराने नेमकं काय, कोणी व्रत वैकल्य करणारे आहेत. अनेक प्रकारचे वेदामध्ये, स्मृती पुराणादिकांमध्ये दिसून येतं. तेव्हा आता मी त्या ब्रह्माला तर साक्षात्कार करून घ्यायचा, म्हणजे त्याची उपासनेशिवाय दुसरा मार्ग नाही. पण त्या उपासना कशी करावी, त्यामुळे त्याला जे आपलं उपास्य तत्व आहे त्याला ध्येय करण्याविषयी कसं करायचं याच्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. मंद वैराग्यामुळे राजास उपास्य तत्वाचे ज्ञान करून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्याने आपल्या राज्यातील श्रेष्ठ पंडित बोलावून त्यांना निद्रा जागृती रहित असा देव कोणता की जो आपल्या भक्ताचे रक्षण करतो असा प्रश्न केला. कारण असे की याच्यामध्ये भरपूर भाव आहे. जर आता आपण पाहिलं ना तर नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र, श्रीमद भागवत किंवा ना निदान एकादश स्कंद याचं जर आपल्याला चिंतन असेल तर ह्या 7व्या तरंगामध्ये आपल्याला रसास्वादनही करता येतं आणि याच्यामध्ये आपल्याला यथार्थता काय आहे ते पण लक्षात येतं. परंतु त्यासाठी आपण भरपूर बहुश्रुत असलं पाहिजे. आपण काय करतो, विचारसागर येणं परीक्षेला, विचारसागर पाठ करतो, तर त्याच्या अनुषंगाने असणारे ग्रंथ नेहमी सांगत असतो मी. आपल्याला कुठल्या सप्ताहाचे 10 रुपये मिळाले तर जवळ असले, आपल्याला सगळ्यात जास्त पहिलं वाटलं पाहिजे का ग्रंथ घ्यावा. त्याच्यामध्ये दुसरं काय, आपले कपडे फाटके असले तरी चालेल, बाकी काही नाही. खायला पाहिजे एक, उपाशी राहू नये, आणि दुसरं सगळं ग्रंथ पाहिजे. सहज आपल्याजवळ असलं की मनुष्य काढतं. रामतीर्थांचं चरित्र वाचतं, विवेकानंदांचं चरित्र, का त्यांचं तत्वज्ञान, असं व्यासंग करतं आणि तो व्यासंग सगळा याला उपयोगाला पडतो. मग अशा वेळेला याच्यामध्ये एक एक पंक्तीचं किती त्या आपल्याला वाटलं रसग्रहण करायचं तर आपल्या डोळ्यापुढे सगळा विषय उभा राहतो. तर इथं त्यांनी मांडणीच कशी केलेली आहे, तिथं म्हणतो मग राजाला काय वाटलं, आपल्याला उपास्य तत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. मग त्या उपास्य तत्वाचं ज्ञान करण्यासाठी त्याने आपल्या राज्यातील श्रेष्ठ पंडितांना बोलवून घेतलं. म्हणजे याचा अर्थ अनेक ज्ञाती पुरुष त्या राज्यात होते, त्यांना त्यांनी बोलवून घेतलं. म्हणजे प्रत्येकाच्या काय बहुतांची बहुमते, अनेकांच्या अनेक मते ऐकून घ्यावं आणि कोणतं मत श्रेष्ठ असेल त्याला अनुसरावं याच्यासाठी त्यांनी बोलवून घेतलं. आणि त्यांनी प्रश्न केला सगळ्यांना. प्रश्न करताना त्याला बघा किती ज्ञान आहे. तो म्हणतो निद्रा जागृती रहित असा देव कोणता. त्यांनी असं जर विचारलं असतं, ठीक आहे देव कोणता, कोणत्या देवाची उपासना करणार, म्हणजे याचा अर्थ त्याला वाटतं की अनेक लोक देव सांगत असले तरी त्या देवामध्ये काही देव श्रेष्ठ असले पाहिजे, काही
कनिष्ठ असले पाहिजे. आणि सगळं जर मी राजा आहे तर राजा बोलेन दल हाले, तसंच या संपूर्ण देवता जगतामध्ये सुद्धा असा कोणीतरी त्या सगळ्या सर्व देवतांचा अधिपती कोणीतरी असला पाहिजे. पण असं आहे मी झोपलं तरी राज्य चालत राहतं, आहे की नाही. तसं हे सगळं विचित्र विश्व चालतं हे कळायला, हे जर चालत असेल तर त्या देवाला कधी झोप लागता कामा नाही, आहे की नाही. कारण त्याला कोणत्या प्राण्याला कोणतं फल द्यायचं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, आणि तो ईश्वरच झोपला तर सगळं जगत झोपून जाईल ना, आहे की नाही. मग याचा अर्थ त्या देवाच्या ठिकाणी निद्राही नसली पाहिजे. मग निद्रा नाही तर जागृती शब्द कसा येतो, का हो तुम्ही कधी उठले म्हणजे याचा अर्थ तुम्ही झोपले होते, ऐक नाही. मग निद्राच नाही तर जागृती तरी म्हणण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे तो देव कसा असला पाहिजे, नित्य जागाचा असला पाहिजे, ऐक नाही. कारण मग मुंगी की पाव में घुंगरू बजे वो भी आल्ला सुनता आहे कसं काय होईल. जर त्याला झोपला तर कसा सुनता आहे, याचा अर्थ तो झोपतच नाही. झोपत नाही म्हणजे तो जागा पण होत नाही. तुम्हाला आम्हाला जसं उपनिषदातले ऋषी हातवारे म्हणजे काय त्याला म्हणतो वर हात करून सांगतात, उद्ध्वस करून सांगतात, शृण्वन्त्वास्य अमृतस्य पुत्रा आये धामानी दिव्यानी तस्तु, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, स्वर्गवास निवासी देव आहात, अमर आहात असं सांगते. आणि पुन्हा काय सांगतं, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, तुम्ही उठा जागे व्हारे आता असं सांगते. तसं देवाला कुठं श्रुतीमध्ये आलं का देवा उत्तिष्ठत जागृत तुला उठ जागा हो सांगण्याची गरजच नाही. कारण तो काय नित्य जागृती, या निद्रा सापेक्ष जागृती त्याला नसली पाहिजे. याचाच अर्थ तो सर्वज्ञ असला पाहिजे, तो सर्व शक्तिमान असला पाहिजे, आहे की नाही. आणि तो एकच असला पाहिजे, तो सर्व समर्थ असला पाहिजे. असं कोणीतरी जगन्नियंता परमात्मा आहे. परंतु त्या जगन्नियंता परमात्म्याचं नेमकं स्वरूप आपल्या बुद्धीनं मला गोचर होणार नाही. यासाठी आपण कोणाच्या तरी चरणाजवळ बसून शास्त्राचं साह्य घेऊन ज्यांनी अनुभूती संपन्न पुरुषाजवळच हे जाणलं पाहिजे अशी त्याला शंका आली. म्हणून त्यांनी त्या पंडितांना बोलावलं आणि पंडिताच्या सभेत प्रश्न कोणता केला की निद्रा जागृती रहित म्हणजे याचाच अर्थ काय, ज्ञान अज्ञान रहित. तुम्हाला आम्हाला काय आहे, अज्ञान आहे. म्हणून अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान संपादन करावं लागतं. ज्ञानाचं साधन करण्यासाठी गुरु शास्त्राधिकांची आपल्याला आश्रय करावा लागतो. तसा ईश्वराला कोणाचा आश्रय असेल याची त्याला शंका सुद्धा नाही. त्याला ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. कारण तो कसा असला पाहिजे, ज्ञान स्वरूपच असला पाहिजे. पण हे कशाने म्हणतो, अनुमानाने म्हणतो का त्याला अनुभव आलाय, त्याचा अनुभव नाही. पण त्याची एवढी ठाम श्रद्धा आहे की अशा प्रकारचा जगताचा नियंता कोणीतरी असला पाहिजे आणि तो निद्रा जागृती रहित असला पाहिजे. पण त्या देव तर अनेक लोक सांगतात, तेव्हा त्याच्यापैकी नेमका देव कोणता की जो निद्रा जागृती रहित आहे. कारण इकडं पाहो तर कोणी त्याला काय म्हणतो शंकर अद्वैताचे, कोणी भगवान शंकराचे भक्त आहे, कोणी देवीचे उपासक आहे, कोणी सूर्याचे उपासक आहे, कोणी पंचदेवताची आराधना करतात. ते खंडोबा काय पासून अनेक प्रकारचे असणारे वड पिंपळ किंवा आपली शेतीच्या अवजाराची सुद्धा पूजा करून त्याला देव मानणारे लोक आहे, पिंपळाला प्रदक्षिणा करणारे लोक आहे. पुन्हा त्या गीतेमध्ये अश्वत्था सर्व वृक्षानाम तिथे विभूती इतक्या सांगितलेले आहे. तेव्हा नेमका देव जागृती आणि निद्रा म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांनी रहित असणारा देव कोणता की जो आपल्या भक्ताचे रक्षण करतो. आणि त्याला पुन्हा काय मनामध्ये की मी भक्त आहे झालो त्या देवाचा, आम्हाला कोणता देव हे कळलं आणि मी भक्त झालो तर त्यांनी माझं काय केलं पाहिजे, रक्षण. पण जर मी मनानेच एखाद्या देवाचा आश्रय केला आणि जर माझं रक्षण झालं नाही तर तेव्हा माझं रक्षण करणारा म्हणजे भक्ताचं रक्षण करणारा म्हणजे त्याच्या अंतःकरणात काय आहे, एक त्याला काय म्हणतो आपण ध्वन्य अर्थ आहे त्याचा की माझं रक्षण करणारा असा कोणता देव आहे, त्या देवाचं मला तुम्ही ज्ञान करून द्या. आणि असं राजाचा प्रश्न ऐकल्यावर काय तिथं अनेक पंडित होते ते, त्यामध्ये त्या पंडितामध्ये बहुतेक सार्वत्रिक भारतामध्ये ह्या वैष्णव धर्माचा प्रचार अधिक आहे. त्यामुळं तिथं वैष्णव जन तो तेने काही हे तिथं एक वैष्णव होता आणि ते लगेच त्या ठिकाणी तो उपस्थित झाला, उभा राहिला त्या सभेमध्ये आणि तो सांगायला लागला. त्या विष्णूची उपासना त्याने स्वतः केली होती आणि तो अनुभवी आले अंगा ते या जगा देत असे. म्हणून तो विष्णू उपासक जो आहे तो आता सांगायला लागला. आता इथले जे पुढचं मी वाचून दाखवतो. विष्णू उपासक असो, शिव उपासक असो, सगळ्यांची काही धारणा एकच आहे, फक्त त्यांची मानण्याची शैली उगीच एकमेकांमध्ये अभिनय जातात. हा म्हणतो आमचाच देव श्रेष्ठ, तो म्हणतो आमचाच देव श्रेष्ठ. तुकाराम महाराज तिथं होते ते म्हणे हरिहरा नाही भेद काय हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई काय भेद काशी नाड एक वेलांटीचं आड. पुढं हा उजवे वामभाग तुका म्हणे एकची अंग, असं तुकाराम महाराजांनी त्यांचं समाधान केलं.
तीच समन्वय जो आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता वाचलं तर चालेल ना, थोडं वाचतो आणि मग विष्णू उपासकाचे मत. असा राजाचा प्रश्न ऐकून प्रथम विष्णूचा उपासक याने राजास सांगितले की सर्व देवात वासुदेव श्रेष्ठ असून शंकर, ब्रह्मदेव, गणपती, सूर्य, देवी वगैरे देवता विष्णूच्या आज्ञेत वागतात. त्या विष्णूपासून सर्व जगत उत्पन्न होते व त्यातच अनेक अवतार धारण करून तो भक्तांचे रक्षण करतो असे सर्व उपनिषदे, भारत व पद्मपुराणादी ग्रंथात सांगितले आहे. ज्याने भक्तांच्या कल्याणाकरिता शंख, चक्र, गदा, पद्म ही हातात नित्य धारण केली आहेत व जो कृपाळू आहे तो विष्णू सर्वास उपास्य आहे. शंकर विष्णूचा उत्तम भक्त आहे म्हणून सर्वास उपास्य नाही. जो स्वतःच अमंगल शिववत असून भस्म आणि डमरू हे ज्याचे ऐश्वर्य, तो दुसऱ्याचे काय कल्याण करणार. त्याचा मुलगा विलक्षण रूपाचा जो गणपती, त्याचप्रमाणे अतिनिंदित कपट दोषाची खाणी जी देवी, तसेच एका ठिकाणी स्थिर न राहता सतत भ्रमण करणारा जो सूर्य, या देवतांच्या ठिकाणी आपल्या भक्तांचे कल्याण करण्याचे सामर्थ्य नाही. म्हणून या सर्वांची उपासना टाकून विष्णूचीच उपासना करणे योग्य आहे, हे विष्णू उपासकाचं मत आहे. आता त्या ठिकाणी शिव उपासक बसलेले होते शंकराचे, त्या शिवोपासकाचे मत. विष्णू उपासकाचे भाषण ऐकून डोळे फिरून शिवोपासक रागाने असे म्हणतो की अहो, जो जे मागेल ते त्यास देऊन भक्तांचे कल्याण करणारा शिवासारखा दुसरा देव कोण आहे. असे पहा की ज्याने आपले सर्व ऐश्वर्य विष्णूस अर्पण करून स्वतः भस्म धारण करून चर्म कपाल हाती घेऊन स्वतः लंगोटी लावली आणि त्यावरून असे सुचविले की वैराग्यासारखे सौख्य विषयात नाही, असे व्रत धारण करून काशीपुरीत मरणाऱ्या जीवांना दुःखद गर्भवासातून मुक्त करून सायुज्य मुक्ती देतो, तसाच अद्वैत उपदेश करून ब्रह्मप्राप्ती करून देतो. याचप्रमाणे उंच नीच भेद न पाहता भक्ता भक्तास मुक्ती देणारा शंकरासारखा भोळा दाता कोण आहे. विष्णू कपटी असल्यामुळे आपल्या भक्तांचे मात्र रक्षण करतो आणि बाकीच्यांचा नाश करतो. याकरिता शंकरच उपास्य आहे, विष्णू त्याचा उपासक आहे. रामचंद्राने रामेश्वराची अर्थात शंकराची उपासना केली म्हणून युद्धात त्यास यश आले, असे स्कंद पुराणात भगवान व्यास यांनी सांगितले आहे. भारत आणि पद्मपुराणात विष्णूचे श्रेष्ठत्व सांगितले आहे, त्याचे तात्पर्य भिन्न आहे. भारतीय युद्धात अश्वत्थाम्याने नारायणास्त्राचा आणि अग्निअस्त्राचा प्रयोग केल्यामुळे पुष्कळ सैन्याचा नाश झाला, परंतु पांडवातील कोणीही मेला नाही. म्हणून अश्वत्थाम्याने रथाचा त्याग करून धनुर्वेद गुरुचा धिक्कार केला आणि वनात जाऊ लागला. तेव्हा व्यासाने त्यास उपदेश केला की तू धनुर्वेदाचा आणि गुरूंचा धिक्कार करू नकोस, कारण अर्जुन आणि कृष्ण हे नरनारायण रूप असून त्यांनी शिवाची फार भक्ती केली आहे. त्या भक्तीच्या अधीन होऊन साक्षात शंकर त्यांच्या रथाच्या अग्रभागी राहिला आहे. तो तुझ्या अस्त्रांचा व सामर्थ्याचा नाश करतो. या भारतातील प्रसंगावरून नारायणाची म्हणजे कृष्णाची विभूती महादेवाच्या कृपेने उत्पन्न झाली हे सिद्ध होते. म्हणून ग्रंथात विष्णूच्या ऐश्वर्याचे कितीही प्रतिपादन केले असले तरी या भारतातील प्रसंगावरून विष्णू शिवभक्त आहे हे सिद्ध होते. ज्या शिवाच्या भक्तीने विष्णूला सेव्यत्व येते तो शिवच परमसेव्य आहे, असे अपय्या दीक्षिताने तात्पर्य काढले आहे. शिवाय इतरास नुसते देव म्हणतात आणि फक्त शंकरासच महादेव म्हणतात. यावरूनही महादेवच सेव्य ठरतो. तसेच समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेले विष भक्षण करून सर्वांचे रक्षण महादेवाने केले. गणपती सर्व विघ्नांचा नाश करतो असे म्हणतात, पण गणपतीत असणारे सर्व गुण शिवाचेच आहेत, कारण कार्यात कारणाचे गुण असतात असा नियम आहे. नारद पंचरात्र मिथ्या असल्याचे अपय्या दीक्षितांनी परिमल ग्रंथात सिद्ध केले आहे. याकरिता शिवच सर्वांना सेव्य आहे. तिथं गणपती उपासक बसले होते. आता ते म्हणायला लागले, गणपती उपासकाचे मत. शिवाचा पुत्र गणेश असून त्यात शंकराचेच गुण आहेत, गणेशाचे स्वतंत्र गुण नाहीत, असे ऐकून गणपती उपासकास क्रोध आला. तो राजास म्हणाला की हे विष्णू शिवोपासक जे प्रतिपादन करतात ते सर्व खोटे आहे. कारण प्रथम गणपतीची पूजा केल्या वाचून हरिहरादी सर्व देव त्रिपुर वधास गेले, परंतु त्यांचा वध झाला नाही. मग त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी गणपतीचे पूजन केले. त्याबरोबर गणपतीचे कृपेने त्रिपुराचा वध करण्यास समर्थ झाले. गणपतीचे महात्म्य भगवान व्यासांनी गणेश पुराणात विस्ताराने वर्णन केले आहे. म्हणून गणपतीच उपास्य आहे. काही देवी उपासक होते. देवी उपासकाचे मत. राजा हे सर्व देव शक्ती वाचून प्रेता समान आहेत, तो म्हणतो देवी उपासक. त्यांनी शक्तीची पुष्कळ उपासना केली म्हणून सर्व देव अधिकारी झाले. विष्णू, शंकर, गणपती
सूर्य यांच्या ठिकाणी जी शक्ती आहे तेच भगवतीचे रूप आहे. देवादिकांमध्ये तिचा अंश जास्त आहे म्हणून ते श्रेष्ठ आहेत. ज्या शक्तीच्या अधिकतेमुळे ते श्रेष्ठ आहेत ती शक्तीच उपास्य आहे. याचा विचार पाशुपत तंत्रात स्पष्ट आहे. तिचा काली अंश प्रधान असून माहेश्वरी इत्यादी दुसरे अनंत अंश आहेत म्हणून देवीच उपास्य आहे. तिथं सूर्योपासक होते. राजा, मी शपथ करून सांगतो की अतिपापिष्ट वरील उपासकाचे मत अप्रमाण समज. कारण एका भानू वाचून सर्व देव अंध आहेत. भानूच सर्वांचे प्रकाशन करतो. दीप किंवा रत्नादी पदार्थ हे अन्य पदार्थाचे प्रकाशन करतात, परंतु तेही सूर्याचेच अंश आहेत. दुसऱ्याचे हिताकरता स्वतःसारखे भ्रमण करणारा भानूशिवाय दुसरा देव कोणीही नाही. सर्व वैदिक कर्मे कालाधीन आहेत. तो भूत, भविष्य आणि वर्तमान काल सूर्यगतीच्या अधीन आहे. ज्याच्या कोपाने सर्व भस्म होऊन जाईल त्या सूर्याची दोन रूपे आहेत. एक निराकार प्रकाश आणि दुसरा साकार प्रकाश. ज्याचा वेदांती भाती शब्दाने व्यवहार करतात. लक्षात येते ना, हे काही सगळ्यांचं झालं येतं. ज्याचा वेदांती भाती शब्दाने व्यवहार करतात म्हणजे ज्ञान असं. भाती, अस्थि, भाती आणि प्रिय मधला वेदांती लोकांचा हाच व्यवहार आहे. अस्थि, भाती आणि प्रिय, नाम आणि रूप. ज्याचा वेदांती भाती शब्दाने व्यवहार करतात तो सूर्याचा सामान्य प्रकाश असून तो सर्व जगताचे अधिष्ठानही आहे. त्याच्याच अज्ञानाने जगत विवर्त भान होते. म्हणजे जणू काय आत्मा म्हणजेच सूर्य आहे की नाही. आम्ही म्हणतो की आत्म्याच्या अज्ञानाने जगत विवर्त भान, ते म्हणतात काय आहे, सूर्याच्या अज्ञानाने. तो निराकार प्रकाश अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंब सहित अहम भानू असा होतो. तेव्हा अज्ञान निवृत्तीद्वारा जगत विवर्ताची निवृत्ती होते. सूर्योदय काली जो सर्वत्र प्रकाश होतो व चंद्र नक्षत्राधिक ज्याच्या प्रकाशाचे अंश आहे तो दुसरा साकार प्रकाश. आवर सांगितलेला आत्मप्रकाश म्हणजे निराकार प्रकाश वेदांतात सांगितलेला. किंवा काल जे आपलं चिंतन झाले कोणतं, सामान्य प्रकाश आणि विशेष प्रकाश. इथं म्हणायचं सामान्य प्रकाश आणि भौतिक प्रकाश असं त्याला म्हणायचं. सूर्योदय काली जो सर्वत्र प्रकाश होतो व चंद्र नक्षत्राधिक ज्याच्या प्रकाशाचे अंश आहे तो दुसरा साकार प्रकाश. या रीतीने भानूची दोन रूपे आहेत. त्यात निराकार रूप ज्ञेय आहे आणि साकार रूप ध्येय आहे. यासच वेदांतामध्ये निर्गुण सगुण भेदाने दोन प्रकारचे ब्रह्म म्हणतात. म्हणून सूर्य सर्वांना उपास्य आहे. निर्गुण सूर्य आणि सगुण सूर्य. जसं निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म, त्यांचा आग्रह काय, काही झालं तरी सूर्य हाच ब्रह्म असून तेच काय आहे, उपास्य किंवा उपासना करण्यास योग्य आहे. आता हे झाले हे जे पंचदेवता मानणारे. आता स्मार्त मत, स्मृती ग्रंथाचं मत. स्मृती काय सांगते, स्मार्त पंडित पाचही देवतांच्या ठिकाणी भेदबुद्धी करीत नाही. ते म्हणे एकेकाचं काय भांडत बसले, सगळ्यांनी मिळून पाचही देवतेची उपासना करायची. आता हे आपल्याला वाटतं की काय, हे समन्वयाचं मत आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी पंचदेवता उपासना काही परंपरेमध्ये आहेतच आहे. तेच सांगतं, हे स्मार्त मत आहे. स्मार्त पंडित पाचही देवतांच्या ठिकाणी भेदबुद्धी करीत नाही. त्यांचे मतही या सर्वाहून विरुद्ध आहे. कारण वैष्णव मतात विष्णू समान अन्य देव नाही. बाकी सर्व देव विष्णूचे भक्त आहेत. विष्णूची जी रामकृष्ण नारायणादी नावे आहेत त्या समानच अन्य देवतांची नावे आहेत असे कोणी म्हणेल तर तो नामापराधी आहे. तसेच शैव मतात शिवा समान अन्य देव नसून शिव नामोच्चारणाचे फल विष्णू नामोच्चारणाने होत नाही. या रीतीने सर्वांच्या मनात आपापल्या उपास्य देवासमान अन्य कोणीही देव नाही. आणि स्मार्त मतात सर्व देव समान आहेत म्हणून त्यांचे मत या पाचाहून विरुद्ध आहे. तुम्ही म्हणाल की त्यांनी तर पाचही देवतांचा समन्वय सांगितला, पण बाकीच्यांनी समन्वय नाही ना, एक आपलं दैवत श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ म्हणतं. तसं नाही, यांनी सर्वांना काय केले, सर्व देवतांचा समावेश केला. त्यामुळे यांचं मत म्हणजे त्या पाचीचा समन्वय नाही, यांचं पुन्हा त्यांच्या विरुद्ध असं एक सावध मत झालं, असा त्याचा अर्थ झाला की नाही. म्हणून त्यांचे मत पाचाहून विरुद्ध आहे. तसेच सहा शास्त्रांचा परस्पर विरोध. आता हे झाले श्रुती, आपल्या स्मृती ऐक नाही, आणि हे जे असणारे संप्रदाय शैव वैष्णव किंवा देवी या सर्वांची मतं सांगितली. आता याच्यानंतर काय आहे की त्याला उपास्य जागृती आणि निद्रारहित असणारा उपास्य देवता कोणता की जे भक्ताचं संरक्षण करते, असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला केवळ समोर पुराण, गणेश पुराण, शिवपुराण, विष्णू पुराण ठेवून ही उत्तरं झाली. परंतु स्मृती, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती किंवा पाराशर स्मृती, आपस्तंभ स्मृती अशा स्मृतीप्रमाणे विचार झालं. खरा विचार जो आहे तो दार्शनिक विचार आहे.
आपली जी प्रस्थानत्र आहे ना, मला आठवतं का नाही एकदम सांगा पण ना मला जर का. तर याच्यामध्ये गीता आहे ना, तर गीतेला म्हणतात स्मृती. गीता ही काय आहे? स्मृती. जरी भगवत मुखातून असली तर तो वेद नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? स्मार्त प्रस्थान असं म्हणतात. आणि ब्रह्मसूत्र जे आहे, बरोबर ना, ब्रह्मसूत्राला काय म्हणतात? हा दर्शन प्रस्थान असं म्हणतात. ब्रह्मसूत्राला काय म्हणतात? दर्शन प्रस्थान. आणि उपनिषदाला काय म्हणतात? श्रौत प्रस्थान. अशी 3 प्रस्थान आहे ना. एक श्रुतीचं आहे ना, उपनिषद ही श्रुती वेद आहे, म्हणून उपनिषदाला कोणतं प्रस्थान म्हणायचं? श्रौत प्रस्थान. प्रस्थान शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकर्षेण आत्मस्वरूपे स्थीयते इति प्रस्थानम अनेन स्थीयते. म्हणजे ज्याच्याद्वारा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती होते त्याला म्हणतात प्रस्थान. असं प्रस्थान कोणतं आहे? श्रुती म्हणजे वेद आहे. उपनिषद हे कोणतं झालं? श्रौत, श्रुतीला अनुसरणारं म्हणजे श्रुती रूप असणारं, त्याला काय म्हणायचं? श्रौत प्रस्थान. आणि ब्रह्मसूत्र जे आहे ते व्यासाने लिहिलेले, म्हणजे ते व्यास स्मृती सुद्धा एक आहे. तर ही श्रुती आहे का, वेद आहे का, अपौरुषीय नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? स्मृती प्रस्थान. आपलं दर्शन प्रस्थान. दर्शन म्हणजे दृश्य ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा काय केला जातो? विचार केला जातो. आणि त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीनं शास्त्राचं साह्य घेऊन अनेक प्रकाराने तर्कशुद्ध कसोटीवर त्याचं चिंतन केलं जातं, विचार केला जातो, त्याला काय म्हणतात? दर्शन प्रस्थान. आणि हे जे गीता आहे, तर हे कोणतं प्रस्थान आहे? स्मार्त प्रस्थान आहे. अशी 3 प्रस्थान आहे. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की हा जेव्हा विचार सुरू होतो तर त्यावेळेला ईश्वर स्वरूपाचा विचार करण्यासाठी देखा षडदर्शने मणिपती, गणेशाचं वर्णन करताना तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तरकुतोची फरसु नीती भेदो अंकुश वेदांत तो महारसो मोदकुमरे एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभय असतो. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. पुढे काय का झालं का दर्शनांचं वर्णन? तर एवढ्यापर्यंत हे दर्शनांचं वर्णन केले. पहा ना, माऊलीने हाताच्या ठिकाणी काय कशाची कल्पना केली? गणपतीचे हात म्हणजे कोणतं? ही षडदर्शन. देखा षडदर्शने मणिपती त्याची भुजांची आकृती. असं आता आपल्याला जर परत ज्ञानेश्वरीचा योग आला तर ह्या ओळ्यांचं चिंतन होईल. किती माऊलीने ह्या षडदर्शनांना महत्व दिले. तेव्हा ही याला कोणतं प्रस्थान म्हणायचं? दर्शन प्रस्थान. तेव्हा ह्या दर्शन प्रस्थानाची ह्या उपास्य तत्वाविषयी काय मत आहे? त्या दर्शन प्रस्थान म्हणजे कोणतं? ब्रह्मसूत्र, बरोबर ना? ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्रामध्ये ह्या उपास्य तत्वाच्या विषयी निद्रा जागृती रहित असणारं, ज्ञान अज्ञान रहित असणारं उपास्य तत्वाचं काय स्वरूप आहे की जे स्वरूप त्या भक्ताचं अनर्थापासून जन्ममरण परंपरेपासून क्लेशांपासून संरक्षण करतं, असा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना आता दर्शनकार समोर आलेले आहे की नाही? कोणते? षडदर्शनकार. षडदर्शनकारच आले का? म्हणजे ते षडदर्शनकार आस्तिक आहेत आणि बाकीचे काय आहेत? नास्तिक आहेत. तर नास्तिक दर्शनांची काही मतं पुढे सांगणार आहे थोडक्यात. आणि आस्तिक दर्शनकारांचं काय मत आहे ते 6 शास्त्रांचा. त्याच्यामध्ये ते ना 6 जणे काय भांडती, काय 18 विवाद होती. तर 6 जणांचं परस्पर कसं भांडण आहे ते थोडक्यात एकाच परिच्छेदामध्ये सांगितलेले. उद्या पाहू. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान